मी डॉक्टर वर्षा गायगोले, प्राचार्य AVPM वुमन्स कॉलेज. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने मी इतकं म्हणू शकेल की आजच्या काळामध्ये महिलांनी शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. कारण तळागाळातल्या ग्रामीण भागापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलींना उच्च शिक्षणाची सोय नसल्याने त्या पुढील शिक्षण घेऊ शकत नाही किंवा आई वडील बाहेर गावी पाठवू शकत नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे अर्धवटच राहतं, खुंटतं. आणि मग अशा वेळी त्यांना जे व्यवहार ज्ञान असायला पाहिजे, कुटुंबातलं असो, समाजातलं असो. कुटुंबामध्ये एखादी अघटित जर घटना घडली तर त्याला धीराने तोंड देऊ शकल्या पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे. तर फक्त शिक्षण घेता घेता त्यांनी वेगवेगळे छोटे मोठे स्किल सुद्धा आत्मसात केल्या पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि फक्त नोकऱ्यावर अवलंबून न राहता त्यांनी स्टार्टअप कडे सुद्धा वळालं पाहिजे. आपण बघतो की ह्या फील्डमध्ये फक्त पुरुषांचाच जास्त पुढाकार दिसतो. स्त्रिया या जास्त यामध्ये रिस्क घेताना किंवा पुढाकार घेताना दिसत नाही. परंतु मला वाटतं शासनाने तोही विचार करून स्त्रियांना स्टार्टअप चालू करण्यासाठी जे काय योजना आहेत त्याची सुद्धा स्त्रियांनी माहिती घेतली पाहिजे. ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची सुद्धा माहिती घेऊन आपली प्रगती केली पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी सामाजिक, त्यानंतर राजकीय या सगळ्या क्षेत्रामधले आपला सहभाग वाढवला पाहिजे. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पूर्ण देशाचं बजेट आपल्या देशासमोर मांडतात. परंतु एखादी जर निरक्षर महिला असेल तर तिला घरामध्ये एखादी दुःखद घटना घडल्यानंतर तिचं घरातील बजेट कोलमडून जातो. ती म्हणजे तिच्या पुढे प्रश्न पडतो की आता पुढे काय, भविष्याचं पुढे काय. त्यासाठी आजच्या काळामध्ये शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर काहीतरी स्किल सुद्धा आपण आत्मसात केले पाहिजे. आता महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंच्या पाठी उभं राहून त्यांना शिक्षण देऊन मुलींना पण त्यांनी शिकवलं, घडवलं. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांच्या पाठीमागं प्रत्येक पुरुषांनी उभं राहिलं पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. जर प्रत्येक घरोघरी फुले असतील तर या सर्व महिला पुढे जाऊ शकतील आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जगू शकतील असं मला वाटतं. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.